ही नालायकगिरी बंद करा, अन्यथा जनता जागृत झाली तर चौकात चौकात बुटानं मारेल। या सांगली विश्रामबाग ते धामणी रोड या रोडवरती मी कालच व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की ड्रेनेज कामासाठी या ठिकाणी उकरलं आणि ते पुन्हा ओबडधोबड ठेवलं। इथं अनेक छोटे मोठे अपघात व्हायला लागले, त्यामुळं मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, पण महानगरपालिकेच्या किंवा ठेकेदाराला कोणाला जाग आली नाही। पण या भागातले एक सामाजिक कार्यकर्ते हे स्वतःहून हे खड्डे मुजवायचं काम करायला लागलेले आहेत। जरा बघू, आपण नाव सांगा जरा। मी प्रशांत जिनगोंडा पाटील। मी तुमचा पण काल व्हिडिओ बघितला आणि बरेच नागरिकांचा पण मला फोन आलेला। त्यामुळे मग मी लहान वयस्कर मुलं असतील, शाळेला सोडणारे इथं खूप सॅन्थॉम एबी पाटील वगैरे स्कूल आहेत, बरेच जण महिला वर्ग मुलांना सोडायला जातं, तेव्हा मोठे मोठे दगड पडल्यामुळं त्यांना गाडी चालवताना खूप त्रास होत होता। बरेच जण एक दोघं तिघं पडलेत पण इथं, वयस्कर लोक आणि महिला वर्ग गाडीवरून जाताना। बरेच जणांचा फोन पण आला, आम्ही ठेकेदारांना पण बरेच वेळा कळवलं, त्यांनी ड्रेनेजचं एक काम करून दीड महिना झालं आहे असं सोडून गेलेले आहेत ते। आणि मग आता आम्ही आपल्या याच्यानं आमचा वैयक्तिक मुरुम आणि जेसीबी सांगून हे काम करून घेत आहे। या ठिकाणी यांनी स्वतः खर्च करून मुरुम आणून या ठिकाणी प्लेन करण्याचं काम चालू केलंय। मी म्हणतो जो ठेकेदार आहे हा नालायक ठेकेदार अशा पद्धतीनं काम करत असेल तर अशा ठेकेदारांना जर चौकामध्ये जर नागरिकांनी हाणलं तर वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता। लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, पैसे घेताना लाज वाटत नाही, चांगलं काम करताना तुम्हाला लाज काय वाटते? हेच मला रोज एक नवीन विषयखंड तुम्हाला विचारायचं आहे की गद्दारी ही नालायकगिरी बंद करा, अन्यथा जनता जागृत झाली तर चौकात चौकात बुटानं मारेल, याची नोंद घ्या। एवढीच विनंती करतो। धन्यवाद।